पुरस्कृत संघ आपण पाहतोय MD स्पोर्ट्स कोसले आणि त्यांना फाईट करतोय तो म्हणजेच किरण शेठ पाटील आणि योगेश शेठ पाटील पुरस्कृत संघ दीक्षा स्पोर्ट्स गावदेवी खार्डी डोंबिवली विपक्ष कल्याण ग्रामीण या दोन संघांमध्ये असेल हा सामना। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। एकाच कॅलिबरचे हे दोन नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये आहेत। गेम ऑन लेट्स प्ले। सूरज फौजदार आणि करण निगुकर ही जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती कोसले टीमची ओळख वासुदेव भोईर। गेम ऑन। पहिला चेंडू ऑन साइडला फटका चांगला आहे डीप मध्ये फिल्डर आहेत। एक धाव झाली कंप्लीट। खराब क्षेत्ररक्षण बॅकअप आहे विघ्नेश आहे डीप मध्ये बॅकिंग साठी येतात आणि मिळतील चेंडूवरती 2 धावा। 2 षटकांचा सामना आहे सेकंड सेमीफायनल। MD स्पोर्ट्स कोसले या संघाची स्पर्धा देखील सुरू आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रीमियर लीग सीझन 1 आणि प्रथमच ग्रामीण क्रिकेट मध्ये आपण भाऊदादा पाहतोय की एक गाव 11 प्रमाणे लीग फॉर्मॅट आहे। एक खूप चांगली संकल्पना। यावीस पुन्हा एकदा विकेट किपर बीट झाले होते आणि मिळते एक धाव। यस बॅटची कडा होती हे सांगत असताना पंच धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 3 धावा धावफलकावरती आहेत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। चंदू बोष्टे साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। प्रचंड वेग आहे वासुदेव भोईरच्या गोलंदाजीमध्ये। मी आधीच म्हटलंय MD स्पोर्ट्स कोसले या टीमची ओळख आहेत कारण की वासुदेवच्या नावाने हा संघ ओळखला जातो। सुनील शेठ दलवी पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय। थोड्याच वेळामध्ये मधुकरजी मोहपे साहेबांचं आगमन होणार आहे। यावीस फटका चांगला आहे डीप मध्ये फिल्डर ते फक्त बनतील प्रेक्षक। लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार। बॅटची कडा आहे ऑनसाइडला चेंडू येतोय फाईन लेगच्या दिशेने। लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जाणार नाहीये कारण की आणि पाहावं लागेल काय घडलंय मैदानावरती। धावा धावा आणि धावा मिळतील या चेंडूवरती। एकूण 4 धावा पूर्ण केलेत। यस 4 धावा पूर्ण केलेत। धावसंख्या 4 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल। 13 षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे। धावसंख्या 13। क्या बात है ऑन द टॉस खेळतायत क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय। फलंदाज करण निगुकरचा खेळ लागतोय। हा पहिला धक्का दीक्षा स्पोर्ट्स गावदेवी खार्डी योगराज बुटेरे यांचं आगमन होते त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। अपार्टमेंट योगराजने देखील घेतली आहे। विकेट बनवण्यापासून संपूर्ण या मैदानाची आखणी करण्यापर्यंत योगराजजी बुटेरे यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती सामना स्पीडअप करायचा आहे। यस सामना स्पीडअप करायचा आहे। गोलंदाज आहेत महेंद्र गोतरने गोलंदाजी मार्क वरती ऑन साइडला हुक केलाय पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार। डोंबिवली मधील एक नामवंत संघ आहे
दीक्षा स्पोर्ट्स गावदेवी खार्डी त्यांना फाईट करतोय कल्याण ग्रामीण मधील एक बलाढ्य संघ MD स्पोर्ट्स कोसले सुनील शेठ दलवी यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे। करणजी कालन आमच्या सोबत आहेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये। क्या बात आहे, चांगला चेंडू, रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी, येतो हा डॉट बॉल, धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 17 धावा। षटक क्रमांक शेवटचा सुरू आहे, 2 षटकांचा सामना, सेकंड सेमीफायनल। आई गावदेवी रुंदे संघ देखील वाट पाहतोय की त्यांच्या समोर कोणता संघ येईल। अंतिम सामना खेळण्यासाठी मिसटायमिंग आहे, जेलची शक्यता असेल, विघ्नेश जज करतील। अप्रतिम, आउटस्टँडिंग हा झेल पकडलाय संघनायक विघ्नेशने, फलंदाज झालाय बाद। या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे, कानिपनाथ क्रीडा मंडळ घोटसे, आदरणीय उदयजी कांबेरे असतील, अनिकेत धुमाळ असतील, आकाश धुमाळ, साईनाथजी शिंदे, ऋतिकजी धुमाळ, नयनजी मगर। क्या बात आहे, अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय, ग्लोरियस स्ट्रोक इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि आउटस्टँडिंग हा झेल पकडलाय साईनाथने, कॅच ऑफ द टुर्नामेंट साईनाथने या स्पर्धेमधील हा सर्वोत्तम झेल पकडलाय। भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आदरणीय मधुकरजी मोहपे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयांचं पारितोषिक असेल, सुनील शेठ दळवी यांच्याकडून ही सुवर्ण संधी। धावसंख्या आहे 17 धावा धावफलकावरती, हॅट्रिकच्या अंबट्यावरती धावाची संधी आहे, विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज झाले बाद, वाईट प्लस रनआउट। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय मधुकरजी मोहपे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मधुकरजी मोहपे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आणि भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख आहेत आदरणीय मधुकरजी मोहपे साहेब, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। महेंद्र गोतरने इम्प्रेस केलंय याही सामन्यामध्ये, अप्रतिम गोलंदाजी महेंद्र गोतरने करतायत। 6 चेंडू आणि 6 धावा डिफेंड केल्या होत्या दापिवलीच्या स्पर्धेमध्ये, तोच महेंद्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती। बॅटची कडा आहे, स्लाइस केलंय आणि शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत आणि मिळते एक धाव या चेंडूवरती। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19 आणि 20 धावांचं टार्गेट सेट केलंय दीक्षा स्पोर्ट्स गावदेवी खार्डी संघाने MD स्पोर्ट्स कोसले टीम समोर। वासुदेव बॅट्समन पाठवायचे आहेत कारण की यानंतर वासुदेव एक सामना खेळवायचा आहे।
काय कमबॅक केलंय एमडी स्पोर्ट्स कोसले संघाने या मॅच मध्ये. अप्रतिम गोलंदाजी केली महेंद्र गोतर्णेने, याही सामन्यामध्ये इम्प्रेस केलं आणि साईनाथने सर्वोत्तम झेल पकडलाय या स्पर्धेमधील. क्या बात आहे वासुदेव. बघा सुनील शेठ दलवी साहेब एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि जर एमडी स्पोर्ट्स कोसले या संघाने ही स्पर्धा जिंकली तर आदरणीय सुनील शेठ दलवी यांच्याकडून महेंद्र गोतर्णेसाठी 2 व्हीलर बाईक नक्कीच दिली जाईल. धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये 20 धाव बनवायचे आहेत कारण की त्यांनी अनाउन्समेंट केली होती. करण सर सरपंच उपसरपंच चषकामध्ये 6 चेंडू आणि 6 धावा डिफेंड करायच्या होत्या काकडवाल या टीम समोर आणि त्या 6 धावा डिफेंड केल्या होत्या महेंद्रने. आणि याही मॅच मध्ये आपण पाहतोय अवघ्या 6 धावेंचं षटक हाताळलंय गोलंदाज महेंद्रने. यस फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बॅट्समन पाठवा वासुदेव. विघ्नेश आणि महेंद्र गोतर्णे ही जोडी आपण पाहतोय. मधुकरजी मोहपे साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल. कानिपनाथ क्रीडा मंडळ घोटसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. अंतिम दिवस आहे, ग्रँड फिनालेचा हा दिवस आपण पाहतोय. याचसाठी केला होता टास की शेवटचा क्षण ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. जे स्वप्न पाहिलं होतं चिंतामण शेठ मगर यांनी, जे स्वप्न पाहिलं होतं उदय कांबेरे असतील, योगेश शेठ मगर असतील, त्यानंतर कानिपनाथ क्रिकेट संघ घोटसई असेल, ते स्वप्न सत्यामध्ये उतरलंय. कारण की कल्याण ग्रामीण मधील ही 1 लाखाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाज आहेत सौरभ म्हात्रे. 20 धाव बनवायचे आहेत. 12 चेंडू आणि 20 धावा बनवायचे. सामना सुरू करायचा आहे. विघ्नेश ऑन स्ट्राइक, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हिट विकेट फलंदाज झाल्या बाद विघ्नेश बॅक टू द पवेलियन लागतोय. हा पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या एमडी स्पोर्ट्स कोसले टीमला. उपस्थित आहेत आणि गुरुनाथ मगर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. माजी सरपंच आदरणीय गुरुनाथजी मगर साहेबांच्या शुभ हस्ते आपण अनिल केणे साहेबांचा हा सन्मान करायचा आहे. त्यानंतर सागर सुरोशी आपल्या व्यासपीठावरती आहेत. सागर सुरोशी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. उदय कांबेरे यांच्या शुभ हस्ते आपण सागर सुरोशी यांचा सन्मान करूया. न्यू बॅट्समन येत आहे. वासुदेव येत आहेत. भारतजी गायकर देखील उपस्थित आहेत आणि भारत गायकर यांचा इथे आपण सन्मान करूया. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतील आणि अप्रतिम हा झेल पकडलाय वासुदेव. बॅक टू द पवेलियन. करण फौजदार होते डीप मध्ये आणि हा झेल पकडलाय करणने. आपल्या व्यासपीठावरती मधुकरजी मोहपे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या नावाचं गुणगान गाणारे हे गीत आपण ऐकलं डीजे मास्टर नागेशच्या माध्यमातून. ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत भाजपाचे आणि भिवंडी लोकसभेचे ते संपर्क प्रमुख देखील आहेत. मधुकरजी मोहपे साहेब आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. यावेळी ऑन साइडला खेळत आहेत. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. थोडीशी फंबल झाल्याने बॅकअप आहे. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 बाद 2 ही धावसंख्या आहे. 20 धावा डिफेंड करायच्या आहेत. दीक्षा स्पोर्ट्स
गावदेवी खार्डी या टीमला. संध्याकाळचं हे सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती धावा बनवणं थोडंसं कठीण आहे. योगीजी भोईर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा इथे आपण सन्मान करूया. उदय कांबेरे यांच्या शुभ हस्ते सामना आपण स्पीडअप करायचा आहे. अनेक मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. परफेक्ट यॉर्कर भन्नाट वेग आहे. गोलंदाज सौरभ मात्रेच्या गोलंदाजीमध्ये सातत्याने आपण त्याला पाहिलंय. व्यावसायिक क्रिकेट खेळताना जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या टीमचा तो प्रमुख गोलंदाज आहे. जीतू रिची निलेश 11 डोंबिवली या टीमचा तो प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याचा फायदा होतोय त्याला या स्पर्धेमध्ये. क्लीन बोल्ट फलंदाज झाले बाद बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. धर्मेंद्र बॅक टू द पवेलियन. उदय कांबेरे यांच्या शुभ हस्ते आपण योगराज बुटेरे यांचा इथे सन्मान करूया, ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. योगराज बुटेरे यांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या या मुख्य व्यासपीठावरती मैदान बनवण्यापासून ही खेळपट्टी बनवण्यापासून प्रचंड मेहनत घेतली आहे. संपूर्ण आखणी असेल या मैदानाची ती त्यांनी केली आहे आणि त्यांचं मनापासून आभार. विकेट टेकिंग गोलंदाजी. 5 चेंडू फेकले, 3 विकेट मिळवलेत आणि अवघ्या 2 धावा खर्च केलेत. नवीन फलंदाज आहे बालाराम. सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल पंचांना. प्रवीण विशे सर आहेत आणि हॅरी सर. 7 चेंडू बनवायचे, धावा 18 या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. प्रचंड वेग आपण पाहिला आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2. सौरभ मात्रेची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरात आल्या सौरभ मात्रेसाठी. डोंबिवली मधील एक नामवंत संघ आहे गावदेवी खार्डी संघ, जो संघ खेळतोय किरण शेठ पाटील आणि योगेश शेठ पाटील यांच्या नावाने दीक्षा स्पोर्ट्स गावदेवी खार्डी. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. आतिश म्हात्रे येत आहेत नवीन गोलंदाज. गावदेवी खार्डी या टीमची गोलंदाजी त्यांची स्ट्रेंथ आहे. आज मुख्य 2 गोलंदाज नाहीयेत, विशाल म्हात्रे आणि सूरज बैकर, तरी देखील खूप चांगला परफॉर्मन्स आज केलाय. आतिश म्हात्रे असतील, धरम आलिमकर असतील, 5 ते 6 गोलंदाज या टीम मध्ये आहेत. आतिश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती 18 धाव बनवायचे आहेत 6 चेंडूंमध्ये. रुंदी टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी नक्कीच संपूर्ण संघ आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचा आहे. आई गावदेवी रुंदे संघ, संपूर्ण संघाला विनंती असेल व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. फिंगर रोल केले होते, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑफ ब्रेक हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. डॉट बॉलची समाप्ती. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. कंपल्सरी 18 धावा बनवावे लागतील. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे. बिग हिट, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय महेंद्र गोतर्णेच्या बॅट मधून. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 12. थँक्यू सो मच. 4 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. षटकार लगावलाय आणि विजयाच्या आशा पल्लवित केल्यात. अजून एक लॉफ्टेड हिट, लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइटी हिट, ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार.
3 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे। जर इथून सामना जिंकून दिला महेंद्रने तर या टीमचे पुरस्कर्ते नक्कीच फायनल जिंकल्यावरती पारितोषिक आहे महेंद्र गोतरणेसाठी बाईक। तीन चेंडू आणि 6 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये। बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत महेंद्र गोतरणेने। पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी देखील खूप चांगली केली आहे, अवघ्या 6 धावेंचं षटक हाताळलं होतं आणि या इनिंग मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत। 3 चेंडू बनवायचे, धावा 6। प्रेशर आहे, दबाव आहे दोघांवरती। बघा विनंती असेल, सामना कोणी जिंकू दे, आतमध्ये कोणी जाणार नाहीये। ऑन साइडला फटका चांगला आहे, सौरभ आहे डीप मध्ये, एक धाव झाली पूर्ण। दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि फलंदाज होईल बाद, लागतोय अजून एक धक्का। फलंदाज बालाराम बॅक टू द पवेलियन। 2 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी कंपल्सरी 5 धावांची गरज आहे। साईनाथ येत आहेत, साईनाथ पालवी ज्याने सर्वोत्तम झेल पकडलाय या स्पर्धेमधील, तोच येतो बॅटिंग करण्यासाठी। साईनाथ पालवी, स्ट्रायकिंगला फलंदाज महेंद्र गोतरणे। 2 चेंडू बनवायचे, धावा 5 या मॅच मध्ये। काटी की टक्कर आपण पाहतोय, प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना सुरू आहे। खार्डी विपक्ष कोसले, फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, डाऊन दी बॉल। धरम आलिमकरने हा झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद, लागतोय अजून एक धक्का आणि या सामन्यामधील ही गोल्डन विकेट मिळवली आहे गोलंदाज आतिश म्हात्रेने। महेंद्र गोतरणे बॅक टू द पवेलियन। कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे कंपल्सरी या 5 धाव बनवावे लागतील। याआधी कारनामा केलाय रुंदे संघाने, 1 चेंडू 5 धाव बनवायच्या होत्या फर्स्ट सेमीफायनल मध्ये आणि गोल्डन षटकार मारून सामना उदयने जिंकून दिला होता रुंदे टीमला। आणि ते समीकरण आपण पाहतोय, तो म्हणजेच राजेश येतोय नवीन फलंदाज। 1 चेंडू शिल्लक, 5 धावांची गरज आहे। आदेशकडे संधी आहे, राजेशकडे संधी आहे हिरो होण्याची आणि संधी आहे आतिशकडे। लाईट बंद करायची आहे, विनंती असेल लाईट म्हणला आमचे मंडप डेकोरेटर्सचे विनंती असेल की आपण लाईट बंद करा। 1 चेंडू 5 धावांची गरज आहे। सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार आल्या। रुंदे संघाने आज कारनामा केलाय, 1 चेंडू आणि 5 धाव बनवल्यात। स्विंग अँड मिस, सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे दीक्षा स्पोर्ट्स गावदेवी खार्डी टीमने। कॅप्टनने या टॉस साठी पूर्ण संघ या आपण, अनिकेत निगुकर पूर्ण संघाला घेऊन या आपण, प्रल्हाद पाटील पूर्ण संघाला घेऊन यायचं आहे, सौरभ, करण, निगुकर, आलिमकर, धरम विनंती असेल आपण या। आणि अंतिम सामना आपण पाहणार आहोत, आई गावदेवी रुंदे आणि त्यांना फाईट करेल दीक्षा स्पोर्ट्स गावदेवी खार्डी। या 2 संघांमध्ये धरम